कोकणात होळी उत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात। त्याच पद्धतीनं होळी सणाला कोकणात पेटणाऱ्या होमाची सुद्धा एक वेगळी प्रथा असते। आपण आलो सध्या रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडीमध्ये। इथं या ठिकाणी होमाची एक वेगळी आणि अंगावरती शहारे आणणारी परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते। गावातूनच चिवे म्हणजे बांबूची होळी आणली जाते। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी वाजत गाजत एका शेतात ही होळी उभी केली जाते। खड्डा न करता या ठिकाणी होळी उभी केली जाते आणि जी शेतामधली जी जळाऊ जे हे आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होम पेटवला जातो आणि या होमात शेकडो नारळ जे आहेत त्या टाकले जातात। या जळत्या होमातून नारळ या ठिकाणी बाहेर काढले जातात। पेटत्या होमातून नारळ काढणे म्हणजे खऱ्या अर्थानं जिकिरीचं, पण ही शिमग्यातली एक प्रथा म्हणून या ठिकाणी पाळली जाते। पेटत्या होमात गावातील प्रत्येक घरटी एक नारळ या होमात नवसाचा म्हणून टाकला जातो। शेकडो नारळ काही सेकंदात या होमामध्ये पडतात आणि हा होम या ठिकाणी लागतो। गावाची ही परंपरा आणि आगळीवेगळी अशी परंपरा तुम्ही बघू शकता की या ठिकाणी होम पण या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी होम लागल्यानंतर आता या ठिकाणी एक होम पेटल्यानंतर सुद्धा आगळीवेगळी परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, शिरगाव, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।